मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आलेले आहे, ते म्हणजे पौष्टिक अशी लहान मुलांसाठी पालक चकली. आत्तापर्यंत आपण पालक पराठा पाहिला आहे, पालकची पुरी पाहिले, तर आज आपण पालक चकली पाहणार आहे. एकदम पौष्टिक अशी डिश होणार आहे, झटपट होणार आहे. जास्तही न भांडी पडता आपण झटपटमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहे. चला तर मग वेळ न घालवता अगदी झटपट पद्धतीमध्ये पाहूया पालक चकली. तर पहा, लागणारे साहित्य घेतलेले आहे. इथे मी एकाच वाटीच्या मापाने 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 1 वाटी पालक बारीक मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी फक्त मिरची, इथे मी 3च मिरची घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि मिक्सरला बारीक करून पालक घेतलेला आहे. इथे मी तीळ घेतलेले आहेत, जिरी, ओवा आणि मीठ घेतलेलं आहे. चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. तर पहा, इथे पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पहिलं पालक बारीक केलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी सेम प्रमाणात पाणी. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, 1 उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. तर पहा, इथे छान असे उकळे आलेले आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया पहिलं 2 चम्मच तेल, त्याचमध्ये ओवा अर्धा चम्मच जिरी. इथे मी तीळ थोडे जास्तच घेतलेले आहेत. तुम्हाला कमी हवे असतील तर तुम्ही कमी घाला आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ. आणि आता याच्यामध्ये जे 2 वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आता इथे गॅसची फ्लेम बंद करायची आणि इथे हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी. आणि पहा, आता इथे मी 20 ते 25 मिनिटासाठी छान असं झाकून ठेवलेलं होतं. आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे, गरम आहे तोवरच. तर पहा, इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे आणि आता आपण साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक गोळा तयार करून. तर पहा, इथे साचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अजून थोडं घालून घेणार आहे. तर पहा, आता इथे मी साचा भरून घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला चकली तयार करून घ्यायची आहे. तर पहा, काटे पण किती छान पडत आहेत. आता जशी आपण चकली तयार करतो तशा चकल्या तयार करायच्या, पण इथे मी छोट्या साईजच्या तयार करणार आहे, मोठ्या साईजच्या नाही तयार करणार. तर आता बाकीच्या अशाच तयार करून घेते. आणि पहा, एका साच्यामध्ये आपल्या एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि छान अशा झालेल्या आहेत. तर पहा, अशा आपण हातावरती ही उचलून ठेवू शकतो, खाली चिपकतही नाहीत. आता आपण तळून घेऊया. तर पहा, पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलेलंही आहे. तर तेलामध्ये आता चकल्या सोडून घेऊया. आता सगळ्या चकल्या सोडून घेते आणि पहा, किती छान अशा फ्राय व्हायला चालू आहेत. तर मी जॉईंट न केल्यामुळे 1-2 चकली सुटलेले आहे तेलामध्ये, पण काही हरकत नाही, तशी छानच लागते. मुलांना टिफिनसाठी वगैरे द्यायला काही हरकत नाही आहे. तुम्ही चकली न करता डायरेक्ट हे तुम्ही हे करून सोडू शकता. तर पहा, आता पलटी करून घेऊया. 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आता सगळ्या चकल्या ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत. आणि पहा, सगळी पलटी करून झालेली आहे आणि अजून ह्या साईडून ही आपण 5 ते 6 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहे. तर पहा, छान अशी दोन्ही साईडून ही क्रिस्पी अशी तळून झालेली आहे आणि आता आपण काढून घ्यायची आहे. आणि पहा, छान अशी ह्याही चकल्या तळून झालेल्या आहेत.
आणि आता आपण ही काढून घ्यायची आहे. आणि पहा किती छान अशी आपली पालकची चकली तयार झालेली आहे. लहान मुलांसाठी आपण डब्याला वगैरे देऊ शकतो. तसंच ज्यावेळेस मुलं स्कूलमधून येतात किंवा सुट्ट्या मुलांना असतात तर त्यावेळेस आपण हे त्यांना देऊ शकतो. ज्यावेळेस बाहेरचं द्यायचं टाळायचं आहे. तर पहा खूप छान अशी चकली झालेली आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. आणि पहा किती छान अशी पौष्टिक अशी पालक चकली आपली तयार झालेली आहे लहान मुलांसाठी. तर ही डिश एकदा तुम्ही नक्की तयार करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. खूप पौष्टिक अशी आहे आणि घरी बनवलेली आपल्या लहान मुलांसाठी खूपच अशी हेल्दी आहे. तर पहा इथे मी दाखवते. खूप खुसखुशीत अशी झालेली आहे. पहा एक खाऊन दाखवते. तीळ आपण टाकलेले आहेत त्याच्यामुळे खूपच छान फ्लेवर येत आहे. तर ही डिश एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. असंच आपण भेटूया नवीन व्हिडिओवरती. तोवर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.